काय झालं, टेन्शन मध्ये खूप? हो ना, माझे सगळे पैसे गेले. सारखं मार्केट पडतंय. सगळे स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स निगेटिव्ह. ओके, सो आता माझे पैसे वाया. ही रिॲक्शन जवळपास प्रत्येकाची आता आहे. पहिली गोष्ट लक्षात घे की ज्या कंपन्यांमध्ये तू इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या कंपन्या बंद पडल्या आहेत का? नाही. म्युच्युअल फंडवाले पण त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड आहेत, त्या कंपन्या बंद पडल्यात का? नाही. आणि हे जे इन्व्हेस्टर्स आहेत, मोठे मोठे जे धंदेवाईक लोक आहेत, अंबानी झाले, बिर्लास झाले, टाटास झाले, ह्यांनी स्वतःचे गुंतवणूक धंदे बंद केलेत का? नाही. त्यांना काही टेन्शन नाहीये. तुझं होल्डिंग किती आहे? काही लाखात. युअर होल्डिंग 0.00001% आणि एवढं टेन्शन आहे. बट ह्या लोकांना काहीच टेन्शन नाही, बिकॉज दे आर फोकसिंग ऑन देअर बिझनेस. यू फोकस ऑन युअर बिझनेस विच इज टू मेक युअर सेल्फ रिच. आणि हे सगळे फॅक्टर्स तुझ्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. मार्केट खाली जाईल, वर जाईल, आपलं काम आहे सातत्याने गुंतवणूक करत राहणं. फार चिंता करू नका, कारण तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही वर्ल्ड वॉर 3 पण घडवू शकता, त्याला काही अर्थ नाही. फोकस ऑन इन्व्हेस्टिंग ॲट ऑल टाइम्स. कारण जो तो आपला धंदा व्यवस्थित करतोय, रिलायन्स इज ग्रोईंग, टाटाज इज ग्रोईंग, बिर्लाज इज ग्रोईंग अँड एव्हरी कंपनी इन इंडिया इज ग्रोईंग, तोच मार्केटमध्ये पैसा कमवतो जो सदा सर्व काळ इन्व्हेस्टेड राहतो विदाऊट वरिंग अबाउट एनी इव्हेंट इन दी वर्ल्ड.